सध्या सोशल मीडियावर हवामानासंदर्भात विविध प्रकारच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरत असून नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर हवामान तज्ञ दीपक जाधव यांनी नाशिककरांना महत्त्वाचे आवाहन केले की जाधव म्हणाले की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे घाबरून जाऊ नका। हवामान बदलत असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे। नागरिकांनी अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा। ते पुढे म्हणाले की पावसाळा जवळ येत असल्यामुळे हवामानात काही बदल दिसू शकतात, परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अतिवृष्टी, प्रचंड वादळ अशा बातम्यांमध्ये अनेकदा तथ्य नसते। त्यामुळे अशा संदेशांची खात्री न करता पुढे पाठवू नये। नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, परंतु घाबरण्याचे कारण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। प्रशासन आणि हवामान विभाग वेळोवेळी योग्य माहिती देत असून त्यानुसारच नागरिकांनी निर्णय घ्यावेत असेही आवाहनही त्यांनी केले। दरम्यान तज्ञांच्या या आव्हानामुळे नागरिकांनी अफवांवर पासून दूर राहून जबाबदारीने वागण्याची गरज अधोरेखित केली आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महाडी या गावी आलेलो आहे आणि आपल्याबरोबर आहे दीपक जाधव सर, ते हवामान खात्याचे तज्ज्ञ आहे। तर आपण बघू शकतो काही यूट्यूब चॅनलवाले असे मेसेज टाकवायले का हजारो किलोमीटरचा ढग येणार आहे किंवा तापमान 55% राहणार आहे, पण स्वतः दीपक जाधव सरांनी भाषणामध्ये सांगितलं का हे सर्व फेक बातम्या आहे, यूट्यूब चॅनलवर कोणी विश्वास ठेवू नका। तर हे आपल्याला हजारो शेतकऱ्यांना त्यांनी तर माहिती दिलेलीच आहे, पण अजून ते नाशिक लोकशाही न्यूजला आपल्याला माहिती देते। तरी आपल्या समोर आहे झेडपीचे माजी सदस्य आणि दीपक सर। सर, काय सांगाल तुम्ही? बघा, सोशल मीडियावरती बऱ्याच चॅनलवरती ज्या काही फेक बातम्या येत आहे त्या संदर्भात अनेक शेतकरी वर्गांनी मला कॉल केला। शेतकरी एक तर आधीच बाजारभावाने आणि अवकाळीने धास्तावलेला आहे, त्याच्यात अशा बातम्या आल्यानंतर हार्ट अटॅक येण्याची त्याच्यावर वेळ आली आहे। तर बघा, बातम्या कशा आहे की 55°C तापमान होणार। साधारणपणे सगळे शिकलेले लोक आहे, सर्वांनाच माहिती आहे की ज्यावेळेस 42-43°C तापमान होतं त्यावेळेस वळीव वातावरण तयार होतं, ढगांचं फॉर्मेशन होतं। कारण स्थानिक जे काही आपल्याकडे पाणी साठे असतात, त्यात शेततळे येथील, नद्या येथील, कालवे येथील, धरणं येथील, याचे बाष्प तयार होतं आणि स्थानिक ढग निर्माण होतं। त्यामुळे ढगाळ वातावरण होऊन वातावरण हे टेम्परेचर हे खाली होतं। नाशिक जिल्ह्याचं तापमान हे साधारणपणे फार तर फार 44°C हे मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी गेलं होतं। यंदा ते 42वर सेट आहे, म्हणजे त्या पलीकडे ते गेलेलं नाही काही। त्याच्यामुळे सोशल मीडियावर जे काही फेक मेसेज येत आहे 55°C, आता 55°C इतकं टेम्परेचर हे भारतात कुठंच नाही। अकोला, अमरावती वगैरेच्या मराठवाड्याच्या भागात किंवा ज्या ठिकाणी डिझर्ट आहे म्हणजे वाळवंट आहे त्या ठिकाणचं तापमान हे 46 ते 47 भारतात आतापर्यंत गेलं आहे। आणि 55°C तापमान हे कॅलिफोर्नियातील, अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली या ठिकाणी 55°C तापमान आहे। त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपामध्ये पाणी नाही किंवा जंगल झाडे नाही त्या ठिकाणी होतं। तर शेतकरी वर्गाने घाबरू नये, कारण इतकं तापमान आपल्याकडे होणार नाही आणि अशा चॅनलवर विश्वास ठेवू नये। काही चॅनलने असं सांगितलं की 1000 किलोमीटरचा ढग भारताच्या दिशेने येतोय आणि त्याच्यातून शेतकरी घाबरून गेलाय। असा कुठलाही ढग तुम्हाला सॅटेलाईटवर सध्या दिसत नाही। त्यामुळे इतक्या मोठ्या पावसाच्या सिस्टम सध्या आपल्याकडे नाही आहे। त्यामुळे ऑथराईज जे काही चॅनल आहे त्या चॅनलवर विश्वास ठेवावा, जे खरी बातमी आपल्या शेतकऱ्यांना देतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा चॅनलवर विश्वास ठेवू नये। नक्कीच सरांनी सांगितलं अशा चॅनलवर विश्वास ठेवू नका। आणि सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ही तुमची बातमी हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचवणार आहे याची आम्ही जबाबदारी घेऊ। तरी हजारो शेतकऱ्यांनी तर लाखो शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती। आणि सर, तुम्ही नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद। आणि साहेब, तुमचे बी धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।